मंत्र योग्यतेची असणं गरजेचं आहे आणि त्याकरता मात्र निलेशची गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर या 2 धावा काही भव्य दिव्य क्रिकेट आपण पाहतोय प्रोपरी लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहत असताना दोन्ही जिल्हे पाहत असताना ही स्पर्धा आज मात्र रंगती आहे अंतिम क्षणामध्ये पाहतोय व्हॉट अ बॉल स्विंग ऑफ द डिलिव्हरी अँड मिस ऑन द बॉल थोडंसं बॉलला स्विंग देखील केलं गेलं आणि थोडंसं बॉलला कट देखील केलं गेलं आणि मिस होताना मात्र संकेत सारखा बिग हिटर परताना पाहायला मिळाला अप्रतिम डिलिव्हरी सुपर निलेश शेख अस्तपूर खेळाडू म्हणून नक्की इनगावकडनं जो मात्र बिलॉन्स झालाय बॉलिंग मागवरती या कलबोर्डच्या मैदानावरती पाहतोय त्याच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच टीम इनगाव जे आपण पाहू शकाल आणि कसं मुरे यांच्यामध्ये मात्र आजच्या दिवसातील सेमीफायनल म्हणजे म्हणावं लागेल याच्या मात्र क्वालिफायची मॅच चांगला स्ट्रोक आहे वॉट बॉलिंग सरळ बॉलला फेकून दिलं ऑन साइडला दर्जेदार एवन क्वालिटी नंबर 1 षटकार संकेतच्या बॅट मधनं 6 धावा अनेक वर्ष आपण पाहतो ज्या पद्धतीने समाल कक्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण टेन्स करता करता सिटी टेकी क्रिकेट आम्ही कंप्लीट केलं मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पोहोचलो मात्र वसई ग्रामीण देखील असेल मात्र ही अशी स्पर्धा जी मात्र कधी घडली देखील नव्हती या सर्व मात्र व्यक्तिमत्वाचा या कमी दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सहकार्य आर्थिकदृष्ट्या असेल किंवा मात्र श्रमिक असेल किंवा मात्र अनेक काही साह्य असेल आणि त्या संख्येपर्यंत आज आपल्या समाजातील एखाद्या मुलाकडे जर सायकल जाईल तर खऱ्या अर्थानं आपल्या समाजातील ही मात्र क्रिकेट वाढू शकेल एक संकल्पना आज मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते बॅटर आपण जर पाहिलं तर बॅट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानं उत्कृष्ट शतरक्षकाचा खेळाडू जर आपण पाहू शकतो जीवा शौकांताने शेवटपर्यंत मात्र फिल्डिंग करत असो त्याकरता कूलर देखील तुम्ही पाहतात एखादी देखणी स्पर्धा आज यूट्यूबच्या माध्यमातून चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र यावेळी फेकी होईपर्यंत संकेत वाट मात्र स्टॅमिना काही जबरदस्त स्टॅमिना पाहायला मिळतोय तेवढं चांगलं रनअप तेवढं चांगलं स्टॅमिना पाहतोय मात्र संकेतकडनं मी फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते नक्कीच आपण पाहतो टीम छत्रपती महाराज आपण पाहू शकाल नक्कीच इनगाव टीम बॅटिंग करते आहे जिंकण्याकरता 41 धावांचा सामना आहे टीम आपण जर पाहिली तर मुरे चतुर्वर्षचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे म्हणजे पहा की नवीन ज्या पद्धतीनं असोसिएशन निर्माण झालं तर नवीन संघ या स्पर्धेमध्ये लगेच आलेत हा देखील एक वेगळा अनुभव मला पाहायला मिळतोय पेमंटी टेनिसमध्ये सातत्याने चांगला प्रवास देखील केला या वर्षामध्ये अनेक स्पर्धा आम्ही कंप्लीट केल्या ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलो सुपर बॉल मनीष जाधव मात्र यावेळी दर्शवताना व्हाईट बॉल थोडंसं अँगल थोडंसं जास्तच मात्र कट करण्याचा प्रयत्न होता शेड्यूलला थोडंसं मुवमेंट दिली गेली चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी गोलंदाजी मार्गप्रती निलेश आपण पाहतोय मॅन फॉर्म इनकामचा खेळाडू ज्याला बॅटिंग देखील अप्रतिम केली आहे 41 धावांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्याचं फास्टेस्ट पाहायला मिळालं त्यानंतर मात्र स्कोर कार्ड फलकावरती 10 या धावसंख्येवरती आहे अजूनही विजयाकरता 31 बनवायचे आहेत कोर पोचेल टॉप 3 मध्ये त्यामुळे बॅटसेट सुभाषच्या बॅटमधनं ज्या ठिकाणी मात्र शॉर्ट फाईनचा खेळाडू त्याच्या डोक्यावरनं सर चेंडू मात्र बलास होताना पाहायला मिळाला पण त्या ठिकाणी संकेतनं रोखलं गेलं एक सिंगल चेंडू मध्ये पुन्हा एकदा टर्न होताना पाहायला मिळाला एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहतो नक्कीच निल्सन या आकड्यावरती 11 या धावसंख्येवरती सूर्य आपल्या पाहतो नक्कीच घड्याळामध्ये परफेक्ट 6 वाजता आहेत आपल्या नक्कीच मावळती त्या दिशेनं मान्यवरांचं आगमन देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून कलमन चषक 2025 मध्ये हे पहिलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर मात्र नक्कीच अनेक आयोजन तुमच्या स्पेटीला पाहायला मिळतील कुठेतरी मात्र नक्की नाईट स्पर्धा देखील असतील थोडंसं आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर शेड होताना गेलाय डिलिव्हरी सुंदर पाहायला मिळते षटक मात्र पहिलं या ठिकाणी मात्र मेंटेन पॉवर प्लेचं कंप्लीट झालं आणि त्यानंतर मात्र आपण धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती फक्त 11 पाहायला मिळते 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे त्या आधीमध्ये घेऊया छोटासा ब्रेक डिझाईन त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचे पाहू शकाल नक्कीच थोड्या वेळात संस्थापक आपण जर पाहिलं तर नक्कीच सन्माननीय आदरणीय याच गावातील चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर नक्कीच माजी सरपंच कलमगावचे दानजी पाटील साहेब यांचं देखील आगमन असेल
त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच मुख्य मंचावरती पाहतो नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व, समाजसेवक आणि आपल्या समाजाकरता एक मात्र घेतलेली खऱ्या अर्थानं संस्थांची भूमिका सन्माननीय आदरणीय रामादादा रोज आपण पाहू शकाल. त्यानंतर टोकरेचे गावचे सरपंच त्यांच्याकडनं आर्थिक मदत देखील या स्पर्धेकरता, धन्यवाद आपलं देखील. आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय सुरेशजी भाऊ रेंजर साहेब, संस्थापक पाहूच्या नक्कीच सामाजिक संघटना पालघर अध्यक्ष वट पाहू शकाल या जिल्ह्यातील. त्यानंतर त्यांच्याकडे देखील स्पर्धेकरता पाहू शकाल मात्र वेळात वेळ देऊन. त्यानंतर आपण पाहिलं तर एक युवा आणि खऱ्या अर्थानं कमी वर्षामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं आपली ओळख निर्माण केली ते उद्योगपती पाहू शकाल सन्माननीय आदरणीय साईनाथजी खरपडे साहेब अध्यक्ष पाहतोय. आणि माजी उपसरपंच तिलेर आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला सायकल जी मात्र उपलब्ध करून दिली आहे त्यांचा देखील मनापासून आभार. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय आदरणीय विलासजी मोरगे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच टोकरे या गावातील व्यक्तिमत्व पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर उमेशजी जाधव सल्लागार म्हणून ते देखील मात्र या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जवळ मॅचच्या दिशेनं ओव्हर क्रमांक 2 षड क्रमांक 2 प्रगतीपथावरती सुनील आपल्या गोलंदाजी मागपत्ती पाहतोय. आणि ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहायला मिळते विजयाकरता 41 बनवायच्यात, अजूनही मात्र 11 चेंडू आणि येतनं 29 धावा. चांगला बॉल प्रेशर नक्कीच आपण पाहू शकाल. फाईटमध्ये हर्षद शल्लार यावेळी दर्शवताना की नक्कीच चौकार आलाय. चेंडू मात्र या पद्धतीने पाहायला मिळतो ना की जेव्हा पाहू शकाल येतोय चौकार 4 धावा. आणि या 4 धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन उपस्थित फलकावरती ऑन द राईज विदाउट विकेट लॉस ऑफ अँड टीम मुरे आपण जर पाहिलं तर 15 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 3 ओव्हर्समध्ये फरक बनवायच्यात विजयाकरता. एक 41 धावांचं हाय स्कोरिंग एक मात्र फायटिंग स्कोर चेस करण्याकरता. आणि थोडी टीम्स करता आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या दिवसापासून जी सूचना तुमच्यामध्ये पोहोचवली कमिटीच्या माध्यमातून की दोन्ही टीममध्ये एक रिव्ह्यू असेल, एक आणि फर्स्ट आणि लास्ट जो मात्र या ठिकाणी दिला जाईल. या ठिकाणी मात्र नक्कीच रिव्ह्यू करता आपण जाऊयात थर्ड अंपायरकडे. थोडंसं वेट घ्या, या ठिकाणी चेक केले जाईल आणि मात्र कोणाचं नुकसान या ठिकाणी घडणार नाही आहे. तर नक्कीच मॅच स्टार्ट करा. या ठिकाणी नक्कीच चेक केलं गेले म्हणून म्हणतो ना की खऱ्या अर्थानं या कमिटीने खूप चांगल्या पद्धतीने नियम जो आपण पाहतोय ज्या ठिकाणी कोणतंही संशोधित असेल की मात्र एखाद्या चेंडू कुठेतरी मात्र एखाद्या टीमचं कुठेतरी नुकसान घडत आहे त्याकरता मात्र या कमिटीनं पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक मात्र पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र रिव्ह्यू दिला गेला. तर बॅटिंग करते टीम आपण पाहिलं तर मुरे, फिल्डिंग करते पाहू शकाल की छत्रपती शिवाजी महाराज इनगाव फिल्डिंग करता पाहायला मिळते. विचारकर्ता अजूनही मात्र इथनं थोडंसं समीकरण पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हर्समध्ये 11 धावा आल्यात. विचारकर्ता 41 धावा बनवायच्यात. यावेळी चांगला बॉल सुभाषच्या बॅटमधनं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स लॉंग लेग टीमचा खेळाडू अप्रतिम झेल त्या ठिकाणी विकेटचं बटन खेळाडू बाद. ककडाला भिणारी म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये काहीतरी असं करा की मात्र मी म्हणतो की आपल्या चित्राला वन्स मोर नाहीये
हे पुनर मात्र मिळणार नाही आहे. त्याकरता असं काहीतरी कृत्य करा की मात्र आपण गेलो तरी मात्र आपली आठवणी राहील. आणि त्याकरता मात्र ही स्पर्धा आज पाहायला मिळते आहे. ना भूतो ना भविष्य सातत्याने पाहू शकाल याची ध्येयाचा डोला आणि मात्र खऱ्या अर्थाने ठाणे पालघरचा विद्यमान सोला पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय या गावचे चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेकरता मात्र पाहू शकाल संस्था म्हणून ते खऱ्या अर्थानं 1 2 3 टी ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. सन्माननीय आदरणीय त्यांचे पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. 2 मिनटं फक्त 1 मिनटं मॅच थांबवायची आहे कारण पाहतं या व्यक्तिमत्वामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये या स्पर्धेचं शिल्पकार मी म्हणेन की नक्कीच खऱ्या अर्थानं तेच मात्र त्यांची पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. कारण खऱ्या अर्थानं स्पर्धेला तारीख देखील त्यांनी कंप्लीट केली. त्यानंतर आम्हाला देखील कॉल केला आणि आमचं शेड्यूल असताना देखील की आज या स्पर्धेकरता समाज संधी दिली त्याबद्दल नक्कीच सर्व कमिटीचं मनापासून मी नक्कीच धन्यवाद मानतोय. तर की आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचे पाटील साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होताना तर नक्कीच सन्माननीय आदरणीय एक चांगली मात्र नक्कीच व्यक्तिमत्व माजी सरपंच कलबोड आणि ठाणे पालघर संच कमिटी पाहू शकणारी संस्थापक त्यांचे पाटील साहेब मात्र या ठिकाणी त्यांचं आगमन. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. तर नक्कीच धन्यवाद डीजे संस्थापक पाहू शकाल त्यांचे पाटील साहेब या ठिकाणी नक्कीच विराजमान होत असताना पाहायला मिळतात. नक्कीच मानानं सन्मानानं खऱ्या अर्थानं मी म्हटलं ना की एखाद्या गोष्टीचं करत होतं आणि माझं एक वाक्य नेहमीच आहे म्हणावं लागतंय खाली याद आया था खाली याद जाएगा लेकिन कुछ तो करो जिंदगी में. चला आता मॅचच्या दिशेनं थोडंसं स्पीडअप करा आता मात्र इथनं कारण इथनं जिंकणारी मॅच ती मात्र नक्कीच कुडूसच्या विरोधात भेटणार आहे. यावेळी मिस टायमिंग स्टोक्स स्वतःच्या फालतूमध्ये सुनील शेडुकाली झेल करते या ठिकाणी कॅरी आणि विकेटचं पतन खेळाडू आपण जर पाहिलं तर सूरजला या ठिकाणी मात्र परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. धन्यवाद डीजे. नक्कीच मान्यवरांच्या माहिती करता आणि प्रेक्षकांच्या माहिती करता पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी सावरे जी मात्र दूरचा प्रवास करून स्पर्धेमध्ये पोहोचली. अनेक संघांना पराभूत करून मात्र नक्कीच टॉप 3 मध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये सौरभ सवर आणि टीम कंपनी आपण जर पाहिलं तर टीम जीवी स्पोर्ट्स कुडूस. तिसऱ्या दिवसामध्ये मात्र मॅच ऑन आहे. एका साईडवर मात्र नक्कीच टीम मुरे तर एका साईड मात्र नक्की इनगाव. तर थोडंसं प्रेशर वाढलं गेलंय कारण विकेटचं पतंग पाहू शकाल. नेक्स्ट बॉल तयार नवीन बॅटर आणि काही जबरदस्त स्पेस पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी पद्धत पाहू शकाल. लाईन अप लेन केली जाते या खूप चांगल्या पद्धती षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. स्कोर कार्ड मात्र 15-32 स्थिरावं लागेल आहे. सुनीलची तारीफ करावी लागेल. काबिल खेळ फलंदाज पाहू शकाल गोलंदाजी आणि त्याकरता हे खेळाडू ओळखला देखील जातो. म्हणतो ना आज ग्रामीण टेनिस हे पहिलं प्लॅटफॉर्म आहे. हे तुम्हाला दिलेलं पहिलं प्लॅटफॉर्म मात्र या क्रिकेटच्या रिझननं आज मात्र क्रिकेट व्यावसायिक बनलं. आज क्रिकेट मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचलं. चांगला बॉल सरळ बॉलला फेकून दिलं गेलंय. आसमानी डोळा फेकून दिलाय बॉल आउट ऑफ द बार. मॅक्सिमम षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या मात्र जाऊन पोचती आहे. आपण जर पाहिली तर नक्कीच या 6 धाव्यानं 21 या धावसंख्येवरती 21 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. काही जबरदस्त म्हणून म्हणतो ना की ग्रामीण टेनिस हे तुमचा जो प्लॅटफॉर्म नाही आहे. आज मात्र तुम्ही तुमच्या गावाला मोठ्या गटात सध्याला पाहू शकाल. छान पद्धतीने नक्कीच एखाद्या स्पर्धेमध्ये पोहोचणं एक चांगलं क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी दर्शवणं एक चांगला बॅटर म्हणून आणि आज आर्थिक दृष्ट्यामध्ये पाहू शकाल की आज ग्रामीणपासून तुम्ही ओपनपर्यंत सिटीपासून तुम्ही पाहिलं तर नक्कीच IPL स्पर्धेपर्यंत आणि नुकताच मात्र ती स्पर्धा कंप्लीट झाली. तर आपण जर पाहिली तर IPL स्पर्धा 2025 च्यामध्ये तर पाहिलं तर पालघर जिल्ह्याकडनं 21 धावा झाल्या आहेत. आता 20 बनवायच्या आहेत.
6 मध्ये 20. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या माध्यमातून मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय. या स्पर्धेकरता मात्र वेळात वेळ देऊन आपण पाहू शकाल सर्व विराजमान होत असताना मुख्य मंचावरती. थोड्याच वेळात मात्र या मॅच नंतर त्यांच्या नक्कीच स्वागत समारंभ आपण जाऊयात, कारण त्यांच्यामध्ये या कर्तृत्वानं आणि खऱ्या अर्थाने कार्यक्षम असताना मात्र ही स्पर्धा मात्र पूर्णपणे यशस्वी होताना पाहायला मिळते आहे. चला जरा स्पीडअप करा, टीम मीटिंग करून देऊ नका पंच. कल्पेश पुन्हा एकदा निर्णायक आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. असतं पडून काय खेळाडू ओळख काय सर्वात महत्त्वाचा होणार खेळाडू इनगाव टीमचा. यावेळी थोडंसं पद्धतीने पंच दर्शवताना मनीष जाधव व्हाईट बॉल लेग स्टिक पासून थोडंसं चेंडू दूरवरती फेकला गेला आणि पाठावीट थोडं त्याला टर्न देण्याआधी चेंडू मध्ये सरळ आपण जर पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपानं एक धाव आणि एक धावीच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 22 या धावसंख्येवरती. आता 6 मध्ये बनवायच्यात 19 धावा. दोन्ही टीम करता अंतिम क्षण आहे, कारण इथनं जी जिंकेल ती मात्र नक्कीच टॉप 3 मध्ये असेल. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर संकेत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाजी माग तुम्ही जर पाहिली तर ज्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच अप्रतिम पाहायला मिळते. कल्पेश जिद्द चिकाटी आणि प्रयत्न करताना हा खेळाडू मला पाहायला मिळत आहे, कारण शेवटपर्यंत कडवी झुंज देणार. कारण आपण म्हणतो ना की एखादा संघर्ष जेव्हा समोर होतो ना तेव्हा मात्र मित्रांनो एकच वाक्य असेल, मनातील इच्छा आणि मनगरी ताकद जर एकत्र झाली ना तर जगातील कोणतंही युद्ध, कोणताही संघर्ष आणि कोणतंही मात्र संकट दूर करता येतं. ते कल्पेशने दर्शवलंय. मात्र यावेळी चांगला स्ट्रोक ड्राईव्ह खूप चांगला होता स्टेट आउटच्या माध्यमातून. सिंगल एवढं मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि सिंगलच्या मदतीनं तुम्ही जर पाहिलं तर स्कोर कार्ड इथनं मात्र पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते मात्र 23 या धावसंख्येवरती. चार चेंडूमध्ये इथनं पण पाहिलं तर विचार करता 18 धावांची गरज आहे. फलंदाज प्रणय आधीच्या मॅच मध्ये करून दाखवलाय. यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज शेपटला घुटना टेकला होता पाठा विकेट्सवरती, मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी. कल्पेश आज लाभ जबाब काबिल तारीफ या खेळाडूची करावी लागेल. काही जबर जेव्हा टीम संकटात आली तेव्हा संकट मोचक म्हणून उभा राहिला आणि खऱ्या अर्थात या शेवटच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. वन बॉल स्वीकृत पाहू शकाल, सुंदर डिलिव्हरी. टीम आपण पाहिलं तर मुरेमध्ये थोडंसं बागफुटला जाती आहे, कारण उर्वरित फक्त 2 चेंडू बाकी आहेत आणि इथनं विचार करता बनवायच्या त्या मात्र 18 धावा. मात्र क्रिकेट आहे अविश्वसनीय खेळ आहे, काय कळेल सांगू शकणार नाही आहे. सेकंदामध्ये उद्देश करणारा खेळ क्रिकेट, सेकंदामध्ये पळणाऱ्या पद्धती तीच मात्र क्रिकेट. एवढे पत्त नक्कीच व्हाईट बॉल आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच एक सिंगल येते. इथनं मात्र विचार करता 2 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा. लेंथ पाहू शकाल. कल्पेश अक्षरशः मात्र रोखलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 10 धावा आल्या. त्यानंतर मध्ये कुठेतरी टीम मुरे आपण जर पाहिली तर बॅकफुटला गेली. चांगला स्ट्रोक आहे मात्र त्या ठिकाणी चेंडू खाली फील्ड विकेटचं बदल, खेळाडू बाद. अंतिम बॉल आता बाकी आहे. मग इथनं जर म्हणत की छत्रपती शिवाजी महाराज हिनगाव टीम जाऊन पोहोचेल टॉप 3 मध्ये. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून तिसरी टीम या मात्र स्पर्धेतील ठरती आहे, कारण अंतिम बॉल बाकी आणि विचार करता इथनं अजून बनवायच्या 18 धावा. धन्यवाद डीजे. सर टीम जीवी स्पोर्ट्स कोडू संघाचा कर्णधार. मोठा बॉल मान्यवरांच्या शुभस या ठिकाणी आपण जाऊया तर नक्कीच या ठिकाणी बेस्ट ऑफ द टीम मात्र आजच्या दिवसामध्ये 11 टीम समोर पाहू शकाल की 12 टीमचं मात्र प्राधान्य पाहायला मिळेल. त्यातील मात्र टीम ठरती आहे टॉप 3 मध्ये. टीम जाऊन पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज. आपण पाहतो इनगाव टीम थोडंसं बॅट लग हार्ड लग टीम आपण मुरे या स्पर्धेमध्ये आलात, क्रिकेट दर्शवलात. मात्र नाराज होऊ नका, कारण मित्रांनो आयुष्यामध्ये असं घडतं केव्हा यश केव्हा मात्र अपयश येतं. नाण्याच्या 2 बाजू, छापा किंवा गाडा, तसंच मला क्रिकेटच्या 2 बाजू, विजय आणि पराजय. मात्र खूप चांगला क्रिकेट तुमच्याकडे पाहायला मिळाला. चला दोन्ही टीम हँडशेक करून घ्या, त्यानंतर मात्र मैदान सोडा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण कॅमेरामॅन देखील पोहोचतील आणि इथनं सर्वात थोडंसं साईडला व्हायचंय.
आमचे कॅमेरामॅन यश पाटील नक्कीच आपण पाहतो नक्कीच मुख्य मंचावरती. तर नक्कीच मॅन द मॅच निलेश ठरतोय मध्ये त्याआधी जाऊयात मान्यवरांचं साई सत्कार माईची शाल स्पर्धेचं भेटून त्यांना या ठिकाणी मात्र सन्मान केलं जाईल. सन्माननीय आदरणीय नक्कीच सूर्यजी भाऊ रेंजर यांचं संस्थापक यांचा सत्कार करतील दयानंद पाटील यांना विनंती करतो नक्कीच माईची शाल स्पर्धे भेटून सूर्यजी रेंजर साहेब यांचा मध्ये सत्कार करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार समोर यायचा ज्या ठिकाणी नक्कीच पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय सूर्यजी भाऊ साहेब रेंजर यांचा मत या ठिकाणी सत्कार केला जातो. श्रमजीवी संघटना पालघर जिल्हा यांचा मत सत्कार करते दयानंद पाटील माजी सरपंच कलम संस्थापक ठाणे पालघर माध्यमातून माईची शाल जोरदार टाळ्या व्यक्तिमत्वा करता आर्थिक मदत देखील या स्पर्धेकरता आपण पाहतोय. कॅमेरामॅन आपण पाहतो यश पाटील या नक्कीच मान्यवरांना नक्कीच करत असताना त्यानंतर नक्की आपण पाहू शकाल सन्माननीय आदरणीय रामादादा रोज आपण नक्कीच संस्थापक टोकरी गावचे विद्यमान सरपंच साहेब आपण नक्कीच पुढे या ठिकाणी आपलं देखील मात्र माईची शाल स्पर्धेचं भेट देऊन मात्र सत्कार केला जातो. दयानंद पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते देखील त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक ठाणे पालघर क्रिकेटच्या माध्यमातून मान्यवरांचा साई सरकार होताना पाहू शकाल. रामादी रोज साहेब पाहतो या ठिकाणी मात्र पाहू शकाल टोकरी गावचे सरपंच पाहतो यांचा मध्ये या ठिकाणी सत्कार केला जात आहे. महाराष्ट्राचं वस्त्र माईची शाल विलास पाटील यांच्या शुभस्थेमध्ये या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर आपण जर पाहतो नक्कीच सन्माननीय आदरणीय जी आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता एका कॉलवरती एका शब्दावरती जी सिरीज म्हणून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे एक युवा आणि खऱ्या अर्थाने चांगलं व्यक्तिमत्व आपण संस्थापक सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी खरपडे साहेब यांचा सत्कार मध्ये करतील आणि माजी सरपंच उपसरपंच तिल्हेर एकनाथ पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते राहुल पाटील यांच्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी सत्कार केला जातोय. चला नक्कीच दोन्ही कॅप्टन्स टीम इनगाव आणि मात्र कुडूस यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच सन्माननीय आदरणीय आपण पाहतो नक्कीच उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख खऱ्या तर पाहू शकाल सन्माननीय विलासजी बोरगे साहेब यांचा मध्ये सत्कार करतील एकनाथ पाटील यांना विनंती करतोय. टोकरी गावचे उपसरपंच विलासजी बोरगे साहेब एक युवा आपण पाहतो नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय विलासजी बोरगे साहेब आपण पाहतो या ठिकाणी मात्र माईची शाल स्पर्धेत भेट देऊन मात्र त्या ठिकाणी सत्कार केला जातो आहे. इनगाव संघाचा कर्णधार वेळ नाहीये. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यानंतर सर्वांनी आदरणीय ही स्पर्धा मध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यामध्ये खोटं मत पाहू शकाल मोठं मनोबल आणि खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या आणि स्पर्धा सर्वांनी आदरणीय ठाणे पालघर अधिवेशनच्या माध्यमातून संस्थापक दयानंद पाटील यांचा सत्कार करतील राहुल पाटील. माईची शाल स्पर्धेची भेट देऊन या ठिकाणी मात्र नक्कीच मान्यवरांचा साई सत्कार तुम्हाला होताना पाहायला मिळतोय कारण यांच्या कर्तृत्वानं यांच्या सर्व प्रयत्नानं आणि या मात्र सर्व व्यक्तिमत्वानं खूप मोठी मेहनत घेतली स्पर्धेकरता. तर नक्कीच राहुल पाटील यांच्या शुभस्थानात नक्कीच या ठिकाणी सत्कार केला जातो पाहू शकाल साई सत्कार माईची शाल. त्यानंतर सन्माननीय आदरणीय आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय रामादादा रोज साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सेमीफायनलची नाणेफेक केली जाईल. बोथ दो टीम आपण पाहतो. धन्यवाद डीजे. 2 ओव्हरची मॅच आहे वेळ नाही आता
सेमीफायनल आपण पाहतो ज्या ठिकाणी 3 टीम्स मध्ये या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचले. त्यामध्ये आहे पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी सावरे, दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जीबी स्पोर्ट्स ज्याच्या ऑनर रित्याबाई याने मात्र स्पॉन्सर केलं टीम कुडूसला. ती मात्र या स्पर्धेमध्ये मात्र आज सवर हा खेळाडू तुम्हाला पाहता मिळणार नाही आहे, कारण टीम कुडूस नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 2 लाखाकरता खेळती आहे. त्याकरता मात्र अनेक खेळाडू आज स्पर्धेमध्ये दाखल नसतील, तरी मात्र टीम कुडूस नवीन संघर्षाने उमेद राहील. ठिकाणी पाहू शकाल टीम इनगाव आणि त्यांच्या विरुद्ध पाहू शकाल जीबी स्पोर्ट्स कुडूस. सर्वांनी आदरणीय आपण पाहतो नक्की ज्या ठिकाणी या रामचंद्र रोज साहेब यांच्या मात्र शुभस्ते या ठिकाणी टोकरी गावचे सरपंच आणि मात्र ठाणे पालघरचे संस्थापक यांच्या शुभस्तेमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली आहे. नाणेफेकीचा कॉल नक्कीच पाहायला मिळेल. तर नक्कीच टीम जीबी स्पोर्ट्स कुडूस विथ द टॉच अँड बॅट फॉर डिसाइड तर लगेच इनगाव फिल्डिंग करता. चला तर पुन्हा शब्द जाऊयात आपण मान्यवरांच्या साई सत्कार करता. सर्वांनी आदरणीय आपण जर पाहता नक्कीच या स्पर्धेकरता क्षणी आपल्याला कूलर देखील उपलब्ध करून दिलंय आणि पाहू शकाल की ठाणे पालघर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वांनी आदरणीय आपण जर पाहिलं तर राजेंद्र चव्हाण साहेब यांचा सत्कार करतील. मनीष जाधव यांना विनंती करते की आपल्या शुभस्ते मात्र नक्कीच राजेंद्र चव्हाण साहेब यांचा देखील मात्र सत्कार करायचा आहे. माहिती शाल आपण पाहतो स्पर्धेची भेट 2025 मध्ये. त्यानंतर धन्यवाद डीजे टीम नित्यसाई कलबोन आणि स्टालिन कलबोन या दोन्ही मध्ये टीमचे सर्व खेळाडू आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. त्यानंतर सर्वांनी आदरणीय उमेश जाधव साहेब यांचा सत्कार करतील. संदीप पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मात्र नक्कीच सर्वांनी आदरणीय उमेश जाधव साहेब एक युवा नेतृत्व एक कर्तृत्व खऱ्या अर्थानं पाहू शकाल आणि ठाणे पालघर आपल्या समाजाकरता मात्र खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व जे तुम्ही पाहतात. संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते मध्ये या ठिकाणी माईची शाल मुख्य मंचावरती आपण पाहत असताना कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकाल. प्रोफेल लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवर आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मात्र युट्यूबच्या माध्यमातून यांना सर्वांना पाहिलं जात आहे की या समाजाकरता काय काम केलंय काय कर्तृत्व केलंय याची आज पोच पावती मिळते. चला लगेच मॅचकडे जाऊयात. ज्या ठिकाणी पाहतो नक्की सेमीफायनल जिंकेल ती मात्र ठाणे पालघर पहिल्या आयोजनच्या माध्यमातून मात्र मार मिळवेल. त्याआधी मात्र एक चांगला संघर्ष एका साईडनं आपण जर पाहिलं तर जीबी स्पोर्ट्स कुडूस शितोरी बॅटर. चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू 2 ओव्हरची मॅच आहे. कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नसेल आपण पाहतोय. दोन्ही टीम करतात सेमीफायनल. शॉर्टकट पाहू शकाल 3 टीम्स एका साईडनं टीम सावरे जी मात्र नक्कीच फायनल मध्ये पोहोचली आहे आई गावदेवी. त्यानंतर आपण सेमीफायनल पाहू शकाल जीबी स्पोर्ट्स कुडूस आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहता आजच्या दिवसातील टीम छत्रपती शिवाजी महाराज हिनगाव खल्पेशान टीम कंपनी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरची मॅच गोलंदाजी मार्कवरती बेस्ट ऑफ टीम कुडूस आणि बेस्ट ऑफ टीम हिनगाव. कुडूस टीम टॉच विन बॅट घेतली आहे. पहिल्यांदा मात्र पहिल्याच बॉलवरती मयूर आडव्या बॅट न खेळताना पाहू शकाल. म्हणून म्हणतो ना की एखाद्या टीम जेव्हा मात्र 2 टीम स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना तर कुठेतरी मात्र त्या स्वतःचं बेनिफिट जे मात्र मिळत नाहीये. कारण सौरभ सवर नाहीये या मॅच मध्ये. तो या वाडा टेनिसचा सर्वात होणार खेळाडू. नॉनस्टिकला जर पाहिलं तर कार रोशन देखील होता या रेसमध्ये. आज मात्र नवीन खेळाडू आपण पाहतोय. यावेळी स्वीप केलाय बॉलला सरळ शेडू मात्र लॉंग लेग डीप मध्ये छान ठिकाणी झेल होते कॅरी. विकेटचं बदल फर्स्ट विकेट इज डाऊन. तर नक्कीच जाऊया मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी पुनश्च एकदा आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचतील यश पाटील. सर्वांनी आदरणीय विक्रांतजी रोज साहेब यांचा मात्र सत्कार करतील. महेश करपड यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मात्र सर्वांनी आदरणीय विक्रांतजी रोज साहेब यांचा देखील सत्कार करायचा आहे.
माईची शाल स्पर्धेचं भेट आपण पाहतोय. ठाणे पालघर आदिवासी क्रीडांच्या माध्यमातून विक्रांती रोहन साहेब यांचा पत्र या ठिकाणी सत्कार केला जातोय. महेशजी करपट एक युवा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता फार मेहनत घेतली व्यक्तिमत्व आमचे परम मित्र विक्रांत रोहन साहेब यांचा देखील मध्ये या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय उमेशजी शेलार साहेब यांचा मध्ये सत्कार करतील विलास पाटील. याला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मध्ये नक्कीच उमेशजी शेलार साहेब यांचा सत्कार करायचा आहे. वेळ थोडंसं आपण पाहू शकाल या ठिकाणी कमी आहे की प्रत्येक मान्यवरांचं कारण आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती आलेल्या पाहुण्याला परत पाठवायचं नाहीये. तोच मात्र मान सन्मान या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये दिला जातोय. आपण देखील या कणबोर नगरीमध्ये देतोय. उमेशजी शेलार साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर आपण जर पाहिलं नक्की सन्माननीय आदरणीय राजूजी समोसा साहेब यांचा सत्कार करतील राजेंद्र खरत. यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मध्ये या ठिकाणी धन्यवाद डीजे. त्यानंतर प्रदीप पवार जे फॉरेस्ट मध्ये कार्यरत आहेत ते नक्कीच प्रदीप पवार आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हा. दांडीगावचं एक पाहू शकाल स्टार खेळाडू म्हणून त्यांची ओळख आणि खऱ्या अर्थानं फॉरेस्ट मध्ये कार्यरत प्रदीप पवार. त्यानंतर सन्माननीय आदरणीय आपण जर पाहिलं तर निलेशजी भोईर साहेब यांचा सत्कार करतील उमेश जाधव. यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी निलेश भोईर साहेबांचा देखील सत्कार करायचा आहे. माईची शाल स्पर्धेचं भेट देऊन देखील आपण पाहतोय मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातोय. धन्यवाद. तर नक्कीच सर्व मान्यवरांचं या ठिकाणी साई सत्कार संपन्न झालाय. सावंत मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहतो नक्कीच विकेटचं बदन. धन्यवाद डीजा. वेळ नाही आहे. षटक मात्र पहिलं आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट केलं निलेशनं. आणि ज्या ठिकाणी पाहिलं नक्कीच विकेटचं बदन शेवटच्या बॉलवरती देखील पाहायला मिळालं. आणि टीम मात्र जीवी स्पोर्ट्स कुडूस तुम्ही जर पाहिली तर फलकावरती फक्त 6 धावा. एक चेंडू बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आपण पाहतोय. काही जबरदस्त मात्र देखणी मॅच पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एका साईडनं सेमीफायनल पाहतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून. एका साईडनं कुडूस जी मात्र भेटती आहे. पाडिक्यांना पाहू शकाल आज प्रमुख खेळाडू तरी नसतील तरी मात्र एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र एका साईडनं छत्रपती शिवाजी महाराज इनगाव टीम आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचली. आणि अप्रतिम क्रिकेट शेवटचा अंतिम चेंडू या स्पेलमधील त्यामुळे बॅटचा एज चेंडू मध्ये पाहू शकाल हवेमध्ये. मात्र त्या ठिकाणी सुनील वेल ट्राय खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले होते सेल कॅरी करण्याचं. 2 धावा त्या ठिकाणी मध्ये कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या 6 चेंडूचा खेळ मात्र या पहिल्या पूर्वार्धात इथे कंप्लीट झालाय. आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर मात्र फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 8 या धावसंख्येवरती. येणारे शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती असतील. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. धन्यवाद डीजे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊयात मुख्य मंचावरती. ज्या ठिकाणी नक्कीच या गावातील जे व्यक्तिमत्व या स्पर्धेकरता मेहनत घेतली आहे त्यामध्ये नक्कीच विलाजी पाटील साहेब यांचा सत्कार करतील शिवा पाटील. विलास पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतील शिवा पाटील. यांना विनंती करते की आपल्या शुभस्ते मात्र माईची शाल स्पर्धेत त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. तुम्ही लक्ष द्या. तर नक्कीच पाहू शकाल की दिवस रात्र स्पर्धेकरता मेहनत घेणारे व्यक्तिमत्व क्रिकेटचा अफाट प्रेम विलाजी पाटील आमच्यावरती देखील तेवढं त्यांचं प्रेम आहे. कुठेही असू द्या मात्र नक्कीच आमचा आवाज देखण्याकरता पोहोचता येत नाही. कोणतीही स्पर्धा असू द्या कोणत्याही तालुक्यामध्ये असू द्या. त्यानंतर सरबळे आदरणीय एकनाथजी पाटील साहेब यांचा सत्कार करतील मनीष जाधव. मनीष जाधव यांना विनंती करते की एकनाथ पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एकनाथ पाटील यांचा सत्कार करतील मनीष जाधव.
त्यानंतर युवा आणि खऱ्या अर्थानं कमी दिवसामध्ये आणि कमी वेळेमध्ये ज्यांनी नुसतं क्रिकेट साकारलं नाही आहे, तर खऱ्या अर्थानं पाहू शकाल की आपण म्हणतो ना की सरकारी जॉब म्हणून आणि वन विभागामध्ये फॉरेस्टमध्ये कार्यरत आमचे मित्र प्रदीप पवार यांचा सत्कार करतील महेश करपट. प्रदीप पवार यांचा देखील मात्र या ठिकाणी सत्कार केला जाईल. महेश करपट यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते काय जबरदस्त फलंदाजी फेकून दिलाय बॉलला, बॅकवर्ड स्कोरले डीप वरनं दर्जेदार षटकार 6 धावा. धावसंख्या मात्र जाऊन तो धन्यवाद डीजे, धावसंख्या मात्र जाऊन तो फलकावरती 20 या धावसंख्येवरती. त्यानंतर पुन्हा एकदा नक्कीच ज्याने या स्पर्धेकरता आर्थिकदृष्ट्या जे आपण पाहिली ते नक्कीच सहाय्य केले संदीपजी पाटील यांचा सत्कार करतील राहुल पाटील. टीम मीटिंग करू नका कारण जो आपल्याला फायनल देखील कंप्लीट करायची आहे. सर्व मात्र पाहू शकाल या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान दिला जातो, यालाच म्हणतात मित्रांनो. कारण भविष्यामध्ये कर्तृत्वापेक्षा की स्वाभिमानापेक्षा मात्र आपलं संस्कृती जपा आणि त्याकरता फार मिळत आहे. जमता मॅचच्या दिशेनं यावली ट्रॅक ऑफ द शॉट, काय जबरदस्त ट्रॅकिंग परफेक्ट पाहायला मिळालं. याच सुप्याचं यारो बाणासारखा वेगवान तेजदार चेंडू. त्यानंतर ठाणे पालघर त्यांच्या माध्यमातून एक युवा आणि खरं तर डॅसिंग पर्सनॅलिटी आमचे परम मित्र दिवस रात्र स्पर्धेकर त्यांनी केले. आपलं जॉब नगरपालिकेमध्ये असताना फक्त जॉबवरती जाणं नाही तर दिवस रात्र दिली. अक्षरशः मात्र मॅच 4 तारखेला आली, 3 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत पहाटे या ठिकाणी मग त्यांनी मेहनत केली. असे व्यक्तिमत्व राहुल पाटील यांचा मात्र सत्कार करतील दयानंद पाटील. यांना विनंती करते की आपण राहुल पाटील यांचा सत्कार करायचा. डॅसिंग युवा कमाल नाशिक डोल. खऱ्या अर्थाने या व्यक्तीनं म्हणावं लागेल की कमी दिवसामध्ये आणि कमी वेळेमध्ये आणि आपण पाहता नक्कीच ठाणे पालघरच्या माध्यमातून सचिव म्हणून काम करतायत आणि मात्र ही खऱ्या अर्थानं आज आपल्या समाजाला अशा युवा नेतृत्वाची खूप गरज आहे. तेच आमचे राहुल पाटील मित्र पाहतो नक्की यांचा सत्कार दयानंद पाटील करताना. राईट फ्रॉम द टार्गेट क्लीन बॉल दाडी गोल वैकरचा बदन फलवाद. त्यानंतर मनीष जाधव यांचा सत्कार करतील ते देखील मात्र ठाणे पालघरच्या माध्यमातून सचिव म्हणून काम करतायत. राजेंद्र चव्हाण यांना विनंती करते की आपण मनीष जाधव यांचा देखील सत्कार करायचा आहे. सर्व कमिटी मेंबर्स आहेत नवनिर्वाचित सर्व मात्र कमिटी मेंबर ज्यांना मात्र प्रत्येकाला स्थान दिलं गेलं. त्यातून आपण पाहता आणखीन एक कमिटी मेंबर मात्र पहिल्या दिवसामध्ये उपस्थित होते किशोर झाटे नांदणी, ते देखील कमिटी मेंबर आहेत. सर्वांचं मात्र एक मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं षटक त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर कबड्डी झालं दुसरं धावसंख्या तुम्ही जर पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिली तर जाऊन होती ती मात्र 24 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता 25 धावांचं टार्गेट ठेवलंय. टीम आपण जर पाहिलं तर कुडूसनं मात्र या 25 धावा या ठिकाणी मात्र डिफेंड केला जातील का मात्र टीम मात्र इनगाव या ठिकाणी कंप्लीट करेल का, या सर्व काय पाहण्याआधी फक्त क्षणभराची विश्रांती. धन्यवाद डीजे. त्यानंतर आपण पाहिलं तर आपण पाहू शकाल कमी वयामध्ये आणि खऱ्या अर्थानं ज्याला म्हणतात ना की मास्टर माइंड आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा अपार प्रेम आपण जर पाहिलं नक्कीच महेश करपड उपाध्यक्ष पाहू शकाल ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करतील विलास पाटील. यांना विनंती करतो की आपण महेश करपड यांचा सत्कार करायचा आहे. महेश करपड थोडीशी घाई करा तुम्ही, टीम मीटिंग करू नका देऊ, फायनल अजून कंप्लीट व्हायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकाल मुख्य मंचावरती विलास पाटील यांच्या शुभ हस्ते महेश करपट ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने निवड आणि युवा पाहू शकाल नेतृत्व कर्तृत्व पाहता नक्कीच महेश करपट यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. धन्यवाद डिझाईन. जाऊयात मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच सेमीफायनल आपण पाहत आहे.
विजयाकरता 25 12 बॉल्स मध्ये बनवायच्या. छत्रपती शिवाजी महाराज हिंगाव टीम या धावसंख्या कंप्लीट करू शकेल का? दोन्ही मात्र एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावल्याने येऊ नका. थोडं स्पीड अप करा. कल्पेश आणि निलेश तुम्हाला देखील विनंती आहे. बारा बॉल्स वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. विजयाकरता 25 धावांचं लक्ष ठेवून मात्र टीम जीवी स्पोर्ट्स कुडूस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. टीम मात्र इनगाव स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर निलेश, नॉनस्ट्राईकला कल्पेश, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर, गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. मयूर गोलंदाजी मार्गवरती असं सातत्याने खेळाची ओळख राहिली आहे. तोच मात्र आपल्या बॉलिंग मार्गवरती प्रगती पथावरती सज्ज झालाय. 12 मध्ये 25 बनवायच्यात. फर्स्ट ऑन डिलिव्हरी, गेम इज ऑन. पहिलाच बॉल नीलच्या बॅटमधनं जेवढी उंची तेवढीच लांबी फेकून दिलाय बॉलला. संघर्षाचा संकनात शंख फुकली आहे. मैदानाच्या आतमध्ये इनगावकरानं फेकून दिलाय बॉलला. षटकार, 6 धावा. विचार करता 25 वर पहिल्या चेंडूत मात्र अक्रमिकता. आज खेळांना ओळखला जाणारा खेळाडू आहे निलेश, त्याचं नाव आहे. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती. सूर्य देखील आपल्या असताना खड्यामध्ये पाहू शकाल. 6:35 आता 11 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्यात विजया करता. सेकंड बॉल स्वीप केलाय बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं. लॉंग लेगचा खेळाडू झाला फील्ड करेपर्यंत एक सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटेट होत असताना नॉचर फलंदाज कल्पेश स्ट्रायकर एंड वरती येतोय. आता 10 मध्ये बनवायच्यात 18 धावा. एप्रिल महिना आपला पाहायला खऱ्या अर्थानं मात्र या 3 दिवसामध्ये पुण्याची छळछळी पाहायला मिळाली. वातावरण तेवढं देखील हिट होतं. मॅच देखील तेवढ्यामध्ये परिपूर्ण झाल्या. अप्रतिम मध्ये क्रिकेट पाहायला मिळालं. छत्तीसमध्ये 3 टीम्समध्ये संघर्ष मात्र बाकी आहे. मैदानात आपण पाहू शकाल आडेमध्ये पाहू शकाल की या मैदानावरती या वर्षामध्ये तुम्ही पाहू शकाल की ज्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय त्या पद्धतीमध्ये खेळ देखील पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने पाटा विकेटची मेहनत पाहू शकाल. बाउंड्रीज पाहायला मिळते. सौबाजून पिंक कलर म्हणून प्रेमाचं प्रतीक पाहायला मिळतंय. त्यानंतर खेळाडू कशा करता खेळाडू स्टँड देखील पाहतोय. त्यावेळी शॉट थोडंसं मात्र बॅकपॅड लावून पंच करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कल्पेशच्या बॅटमधनं मात्र टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर नव्हतं. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 8. त्यानंतर आपण पाहता नक्कीच प्रोप्ले लाईव्हच्या माध्यमातून एक चांगली क्लिअरिटी म्हणून आज पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारा प्रत्येक प्रेक्षक राजाचं नक्कीच धन्यवाद मानतो की खऱ्या अर्थात सर्वात जास्त मात्र लाईक्स देखील पाहायला मिळाल्या या स्पर्धेकरता. 8 मध्ये आता बनवायच्या 17 धावा. फलंदाज सफळ झालाय मात्र या बली परफेक्ट त्याच्या विरोधातला चेंडू हाताळला गेला. असं म्हणताना एक तेरी तो एक बेरी. पुढे म्हणतात की शक्तीपेक्षा युक्ती महान. त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये मयूरने दिलंय. जीवी स्पोर्ट्स कुडूस फील्ड करताना पाहायला मिळतीये. 25 धावा मात्र सेट केल्या गेल्या ज्यामध्ये 24 धावा बॅटनं आल्या. विषयाकरता 25 धावांची टोटल्स पाहतो. एका साईडनं यावेळी निलेशवरती बंधनकारी 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 8. शेवटचा अंतिम बॉल त्यावेळी चांगल्या पद्धतीने मात्र थोडंसं स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फाईन डिपला. छा ठिकाणी मात्र फील्ड कंप्लीट होईपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न निलेश आणि कल्पेशमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे. षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं मात्र कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकानंतर मात्र धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर आमचे स्कोरर राजेंद्र घरत साहेब म्हणून दर्शवतील की धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 10 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू आणि विषयाकरता इथं मात्र 15च्या बनवायच्यात 15 धावा. टीम मीटिंग करून देऊ नका. सुनील पाटील वेळ नाही आपला फायनल कंप्लीट करायची आहे. चला टीम पुढूच लगेच. विशाल आणि टीम कंपनी पण पाहतोय. आज आपण पाहिलं तर महत्त्वाचे 2 खेळाडू नाही आहेत या टीममध्ये. त्याच्यामध्ये पाहिलं तर सौरभ सवर नाही आहे. रोशनसारखा एक अप्रतिम खेळाडू नाही आहे. म्हणतो ना की जे खेळाडू महत्त्वाचे ते मात्र जेव्हा अनुपस्थित थोडंसं मात्र टीम आणि मात्र गेममध्ये प्रेशर देखील असतं आणि ते प्रेशर थोडंसं मात्र आता कुडूसवरती असेल कारण इथनं मात्र आपण पाहिलं तर 50-50 बॅलन्सिंग मॅच बनली आहे. आता 6 मध्ये बनवायच्या त्या मात्र 15 धावा. स्ट्राईकला मात्र एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू कल्पेश. गोलंदाजी मार्कवरती मात्र निखिल त्याला मात्र प्रमोट केले गेले शेवटच्या ओव्हर्स करता. 6 बॉल अगेन गेम स्टार्ट. पहिला बॉल 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. पहिला बॉल राईट ऑन द टार्गेट न जोरदार स्ट्रॉंगली अपील मात्र त्या ठिकाणी तीक्ष्ण पंच सुनील पाटील त्यावेळी मात्र दाट फेटाळताना थोडंसं मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी थर्ड अंपायर रिव्ह्यू दिला जाईल
कारण खूप चांगला नियम आहे, कुठेतरी मात्र कोणत्याही संघाचं कुठेतरी मात्र नुकसान नको आहे, त्याकरता या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जाईल, लगेच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल. नॉट आउट. निखिल जबरदस्त पण जर पाहिलं तर नक्कीच एक राईट ऑन द टार्गेटनं गेला होता. अशा ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी मी म्हणतो ना, खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं अनेक खेळाडू आपण जर पाहिलं तर ग्रामीण टेनिसमध्ये सध्या तरी आपण पाहतोय त्यांच्याकडे मी म्हणतो की अनुभव नाही आहे, मात्र एका साईडनं जिद्द चिकाटी आहे. आता 6 मध्ये पाहू शकता ज्या ठिकाणी 15 धावा पहिल्याच बॉलवरती आली आहे. यावेळी लो फुटच बॉल इनसाइड कव्हरचा फटका वाईडमध्ये पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी मात्र सेफ झोन बद्दल आणसारा बॉल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड इथनं मध्ये 2 पुढे सरकून जाऊन पोहोचेल ऑन द राईज विदाउट लॉस अँड टीम इनगाव 13 या धावसंख्येवरती. ग्रामीण टेनिस आपण पाहतोय त्यात पाहू शकाल नक्कीच ठाणे पालघर आदिवासी माध्यमातून कलंबोन चषक 2025 चे मात्र अंतिम क्षण. अशा ठिकाणी मात्र सेमीफायनल माझ्या प्रेक्षक राजाला पाहायला मिळते. चांगला बॉल ऑन साइडला ज्या ठिकाणी मात्र फील्ड करण्याकरता स्टॉप केलंय बॉलला. एकदम आपण पाहिलं तर हाईट त्याला कमी जास्त नव्हती. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाबीच्या सहाय्यानं स्कोर कार्ड मात्र 2 पुढे सरकून जाऊन पोहोचते ते मात्र 15 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि इथनं बनवायच्या 10 धाबा. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका साईडनं थोडंसं प्रेशर आता मात्र नक्की टीम इनगाववरती आहे. कुडूसकरांचा थोडासा मात्र निखिलची गोलंदाजी त्याने मात्र कमबॅक करू दिला. 6 चेंडू 15 धाव्या असताना बॉलिंग ट्रॅकवरती आला. अक्षरशः मात्र 3 बॉलवरती त्या ठिकाणी फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या. आता 3 मध्ये बनवायच्या 10 फायनलमध्ये पोहोचण्याकरता. यावेळी निलेशच्या बॅटमधनं जेवढी उंची तेवढी होईल का लांबी, मात्र मयूर त्या ठिकाणी वाट झेल इमॅजिन ऑफ द दिस टुर्नामेंट झेल अप्रतिम पाहायला मिळाला. क्रिकेटचं बटन खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. शेवटी मात्र निर्णायक क्षणी आली विकेट. फर्स्ट विकेट इज अ डाउन. मिस्टर निलेश इज बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदाना शांत मध्ये 2 चेंडू आणि 10 धावा. ना यहाँ पर चलेगा अक्का ना बुक्का, यहाँ पर अभी लगाना पड़ेगा बेहतरीन छक्का. सिंगल डबलची गेम राहिली नाहीये. इथं मात्र अटॅक करावा लागेल जर फायनल मध्ये टीम इनगावला जर पोहोचायचं आहे. या मात्र ठाणे पालघर आदिवासीच्या माध्यमातून शी मात्र फेडत पाहायला मिळेल आई गावदेवी सावरीच्या विरोधात. चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं मात्र त्या ठिकाणी तो देखील सेल कॅरी. क्रिकेटचं बटन खेळाडू बाद. आता 1 मध्ये बनवायची आहे ती मात्र नक्कीच 10 धावा. कुडूसकरांचा धबधबा प्रमुख खेळाडू नसताना देखील राहिला मैदानाच्या आतमध्ये आणि अक्षरशः मी निखिलची तारीफ करेन. काय जबरदस्त गोलंदाजी. 6 मध्ये त्या ठिकाणी 15 बनवायच्या होत्या. तर लगेच आई गावदेवी सावरे सूरज जान टीम कंपनी टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ असते फायनल मॅचची कारण वेळ कमी आहे त्या ठिकाणी नक्कीच नाणेफेक केली जाईल.